मित्रांनो, हनुमान जयंतीचा हा पवित्र दिवस भारतभर मंदिरांमध्ये घंटानाद होत आहे, आरतीचा गजर होत आहे आणि भक्तांच्या ओठांवर एकच जयघोष घुमतो आहे, जय श्रीराम, पवनसुत हनुमान की जय. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो. हनुमानांचा जन्म नेमका कसा झाला? भगवान शिवांचा 11वा रुद्रावतार मानले जाणारे हनुमान या पृथ्वीवर कसे अवतरले? त्यांच्या जन्मामागे देवांची कोणती दिव्य योजना होती? आज आपण ऐकणार आहोत पवनपुत्र हनुमानांच्या जन्माची अद्भुत कथा. एक अशी कथा ज्यात आहे श्राप, तपस्या, देवतांची कृपा आणि एका महान भक्ताचा जन्म. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि तपस्येने अशक्यही शक्य होते. स्वर्गलोकातील एक सुंदर अप्सरा. ही कथा सुरू होते स्वर्गलोकात. स्वर्गलोक, जिथे देवता, गंधर्व आणि अप्सरा राहतात, जिथे नृत्य, संगीत आणि सौंदर्याचा उत्सव चालू असतो. त्या स्वर्गलोकात एक अत्यंत सुंदर अप्सरा राहत होती. तिचे नाव होते पुंजिकस्थला. ती इंद्राच्या दरबारातील सर्वात मोहक नर्तकी होती. जेव्हा ती नृत्य करत असे तेव्हा संपूर्ण दरबार मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत असे. तिच्या डोळ्यांतील तेज, तिच्या नृत्याची लय आणि तिच्या हावभावातील मोहकता इतकी विलक्षण होती की देवताही तिच्या नृत्यात हरवून जात असत. पण तिच्या स्वभावात एक छोटासा दोष होता. ती थोडी चंचल आणि खेळकर होती. कधीकधी ती मजेत इतरांची थट्टा करत असे. एकदा ती स्वर्गातून पृथ्वीवर भ्रमणासाठी आली. ती पृथ्वीवरील जंगलातून जात होती. त्या जंगलात प्रचंड शांतता होती. उंच उंच झाडे, हिरवीगार पाने, पक्ष्यांचे मधुर स्वर आणि वाहणाऱ्या वाऱ्याची सळसळ, जणू संपूर्ण निसर्ग ध्यानात मग्न होता. त्या जंगलाच्या मध्यभागी एक लहानसा आश्रम होता. त्या आश्रमात एक महान ऋषी गहन ध्यानात बसले होते. ते अनेक वर्षांपासून कठोर तपस्या करत होते. त्यांच्या तपस्येचे तेज इतके प्रखर होते की संपूर्ण जंगल त्यांच्या उपस्थितीने पवित्र झाले होते. पक्षी त्यांच्या जवळ बसत असत, प्राणी शांतपणे त्यांच्या भोवती फिरत असत. पण पुंजिकस्थलाला या तपस्येचे महत्त्व कळले नाही. ती हळूहळू ऋषींच्या जवळ गेली आणि त्यांच्या भोवती फिरू लागली. ती हसत होती, ती खेळकरपणे बोलत होती आणि तिच्या या वागण्यामुळे ऋषींचे ध्यान भंग झाले. ऋषींचा क्रोध. ऋषींनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात प्रचंड तेज होते. ते गंभीर आवाजात म्हणाले, हे अप्सरे, तू एका तपस्व्याच्या ध्यानात अडथळा आणला आहेस. तुझा या चंचलपणामुळे तुला श्राप मिळेल. पुंजिकस्थला घाबरली. ऋषी पुढे म्हणाले, तुला स्वर्गातील जीवन सोडून पृथ्वीवर वानरीच्या रूपात जन्म घ्यावा लागेल. हे ऐकताच पुंजिकस्थलाच्या डोळ्यात अश्रू आले. ती लगेच ऋषींच्या चरणी पडली. ती म्हणाली, हे मुनिवर, माझ्याकडून ही चूक अनावधानाने झाली. कृपया मला क्षमा करा. ऋषींचा क्रोध हळूहळू शांत झाला. ते म्हणाले, माझा श्राप मागे घेता येणार नाही, पण मी तुला एक वरदान देतो. पृथ्वीवर तुझ्या गर्भातून एक महान वीर जन्मेल. तो भगवान श्रीरामांचा सर्वात महान भक्त असेल. त्याचे नाव युगानुयुगे अमर राहील. अंजना जन्म. ऋषींच्या श्रापामुळे पुंजिकस्थला पृथ्वीवर जन्मली. ती एका वानरकुळात जन्मली. तिचे नाव ठेवले गेले अंजना. अंजना अत्यंत सुंदर, पवित्र आणि सद्गुणी होती. ती रोज देवांची पूजा करत असे, जंगलातील प्राण्यांना मदत करत असे आणि निसर्गात शांत जीवन जगत असे. काळ पुढे गेला. अंजना मोठी झाली. केसरीसोबत विवाह. अंजनाचा विवाह झाला एका पराक्रमी वानर राजाशी. त्यांचे नाव होते केसरी. केसरी अत्यंत बलवान आणि शूर योद्धा होते. ते पर्वतांनी आणि जंगलांनी वेढलेल्या राज्याचे राजे होते. त्यांच्या पराक्रमामुळे संपूर्ण जंगल सुरक्षित होते. अंजना आणि केसरी यांचे वैवाहिक जीवन प्रेमाने आणि आनंदाने भरलेले होते. पण त्यांच्या जीवनात एक दुःख होते. त्यांना संतती नव्हती. वर्षानुवर्ष उलटली, पण त्यांच्या घरात बालकाचा किलबिलाट ऐकू आला नाही. अंजनाच्या मनात एक रिक्तता निर्माण झाली. तिला एक महान पुत्र हवा होता. अंजनाची कठोर तपस्या. अंजनाने एक दिवस निर्णय घेतला. तिने कठोर तपस्या करण्याचे ठरवले. ती एका उंच पर्वतावर गेली. तेथे तिने ध्यान सुरू केले. ती अन्नपाणी सोडून देवांचे नामस्मरण करू लागली. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. तिची तपस्या इतकी प्रखर झाली की देवताही आश्चर्यचकित झाले. अखेर आकाशात एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्या प्रकाशातून प्रगट झाले वायुदेव. अंजनाची तपस्या इतकी कठोर होती की तिचे तेज स्वर्गापर्यंत पोहोचले. अखेर आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की संपूर्ण पर्वत उजळून निघाला. त्या प्रकाशातून प्रकट झाले वायुदेव. वायुदेव हे वाऱ्याचे देव, प्राणशक्तीचे स्वामी. ते अंजनासमोर उभे राहिले
आणि मधुर स्वरात म्हणाले, हे अंजने, तुझ्या तपस्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला एक असा पुत्र प्राप्त होईल जो बल, बुद्धी, पराक्रम आणि भक्तीमध्ये अद्वितीय असेल. तो माझा अंश असेल, म्हणून त्याला जग पवनपुत्र म्हणून ओळखेल. हे ऐकताच अंजनाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने वायुदेवांना नमस्कार केला. तिच्या मनात आता आशेचा प्रकाश निर्माण झाला. अयोध्येतील एक महान यज्ञ. याच काळात दूर अयोध्या नगरीत एक महान घटना घडत होती. अयोध्येचे राजा दशरथ संतती प्राप्तीसाठी एक महान यज्ञ करत होते. हा यज्ञ होता पुत्र कामेष्ठी यज्ञ. यज्ञासाठी महान ऋषी आणि ब्राह्मण एकत्र आले होते. मंत्रोच्चार सुरू होते. हवनकुंडात आहुती दिल्या जात होत्या. संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते. यज्ञ संपताच हवनकुंडातून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून प्रकट झाले अग्निदेव. अग्निदेवांच्या हातात एक दिव्य पात्र होते. त्या पात्रात होती दिव्य खीर. अग्निदेव म्हणाले, हे राजा दशरथा, या खीरीचा प्रसाद तुमच्या राण्यांना द्या. त्यांना महान पुत्र प्राप्त होईल. राजा दशरथांनी तो प्रसाद आपल्या 3 राण्यांना दिला, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. दिव्य प्रसाद आणि देवांची योजना. पण देवांच्या योजनेत अजून एक अद्भुत घटना घडायची होती. अचानक आकाशातून एक मोठी चील झिपावली. तिने खिरीचा एक छोटासा भाग उचलला आणि उडून गेली. ही घटना साधी नव्हती, ती देवांच्या योजनेचा भाग होती. वायुदेवांनी त्या प्रसादाला हवेत पकडले आणि त्या दिव्य प्रसादाचा एक भाग अंजनाच्या हातात ठेवला. अंजनाने तो प्रसाद श्रद्धेने स्वीकारला. तिने तो प्रसाद ग्रहण केला आणि त्या दिव्य प्रसादामुळे तिच्या गर्भात एक दिव्य शक्ती प्रकट झाली. हनुमान जन्म. काळ पुढे गेला. 9 महिने पूर्ण झाले आणि मग आला तो पवित्र दिवस, चैत्र महिन्याची पौर्णिमा. संपूर्ण निसर्ग त्या दिवशी वेगळाच दिसत होता. आकाश स्वच्छ होते, वारा सुगंधित वाहत होता, फुले उमलली होती आणि त्या दिवशी अंजनाच्या गर्भातून एक दिव्य बालक जन्माला आले. तो साधा बालक नव्हता. त्याच्या शरीरातून दिव्य तेज प्रकट होत होते, जणू सूर्याची किरणे चमकत होती. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी गाणी गायली, अप्सरांनी नृत्य केले. संपूर्ण जंगल आनंदाने भरून गेले. अंजना आणि केसरी अत्यंत आनंदित झाले. त्या दिव्य बालकाचे नाव ठेवले गेले हनुमान. तो होता भगवान शिवांचा 11वा रुद्र आणि वायुदेवांचा अंश, म्हणूनच तो ओळखला गेला पवनपुत्र हनुमान. बाल हनुमान अत्यंत चंचल आणि उत्साही होते. ते जंगलात उड्या मारत असत, झाडांवर चढत असत, प्राण्यांबरोबर खेळत असत. त्यांच्या शरीरात प्रचंड शक्ती होती, पण ते अजून लहान होते. एक दिवस अंजना जंगलात फळे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी बाल हनुमानांना भूक लागली. त्यांनी आजूबाजूला पाहिले, कुठेही फळ दिसत नव्हते. मग त्यांनी आकाशाकडे पाहिले. पूर्व दिशेला सूर्य उगवत होता, लाल भडक, गोल आणि चमकदार. बाल हनुमानांना वाटले, हे एक मोठे लाल फळ आहे. सूर्याला फळ समजणे. क्षणाचाही विचार न करता हनुमान आकाशात उडी मारली. त्यांचा वेग इतका प्रचंड होता की देवताही आश्चर्यचकित झाले. ते सूर्याच्या दिशेने झेपावले. याच वेळी राहू सूर्याला ग्रासण्यासाठी येत होता, पण हनुमानांनी राहूला पाहिले आणि त्यालाही फळ समजले. राहू घाबरला. तो इंद्राकडे धावला. तो म्हणाला, देवराज, एक बालक मला खाण्यासाठी येत आहे. इंद्राचा वज्र. इंद्र तात्काळ आपल्या ऐरावत हत्तीवर बसून तेथे आले. त्यांनी हनुमानांना पाहिले. ते सूर्याच्या दिशेने झेपावत होते. सूर्याचे रक्षण करण्यासाठी इंद्राने आपले शक्तिशाली अस्त्र वापरले. ते होते वज्र. वज्र हनुमानांच्या हनुवटीवर लागले. हनुवटीला संस्कृतमध्ये हनु म्हणतात, म्हणून त्या दिवसापासून त्यांचे नाव पडले हनुमान. हनुमान खाली पडले. ते बेशुद्ध झाले. वायुदेवांचा क्रोध. हे पाहताच वायुदेव प्रचंड क्रोधित झाले. त्यांनी संपूर्ण सृष्टीतील वारा थांबवला. वारा नसल्यामुळे सृष्टी संकटात आली. प्राणी तडफडू लागले, झाडे कोमेजू लागली. देवता घाबरल्या. ते सर्व ब्रह्मदेवांकडे गेले. देवतांचे वरदान. ब्रह्मदेवांनी हनुमानांना स्पर्श केला. ते जागे झाले आणि मग देवतांनी त्यांना अनेक वरदान दिले. इंद्र म्हणाले, माझ्या वज्राचा तुझ्यावर कधीच परिणाम होणार नाही. सूर्य म्हणाले, मी तुला माझ्या तेजाचा अंश देतो. ब्रह्मदेव म्हणाले, कोणतेही अस्त्र तुला मारू शकणार नाही. वायुदेव म्हणाले, तुझ्यात वाऱ्यासारखा वेग असेल. अशा प्रकारे हनुमानांना अनेक दिव्य शक्ती प्राप्त झाल्या. ऋषींचा श्राप. पण हनुमान अजून लहान होते. ते कधीकधी ऋषींच्या आश्रमात खोड्या करत असत. एकदा ऋषींनी त्यांना श्राप दिला,
तू तुझी शक्ती विसरशील जोपर्यंत कोणी तुला ती आठवण करून देत नाही. हा श्राप पुढे रामायणात महत्त्वाचा ठरला, जेव्हा जांबवंताने हनुमानांना त्यांची शक्ती आठवण करून दिली आणि मग हनुमानांनी समुद्र उडी मारली. कथा समाप्त. अशा प्रकारे पवनपुत्र हनुमानांचा जन्म आणि बालपण दिव्य घटनांनी भरलेले आहे. ते केवळ एक वीर नाहीत, ते भक्तीचे, सेवेचे आणि धैर्याचे प्रतीक आहेत. आजही लाखो भक्त श्रद्धेने म्हणतात, जय श्रीराम, पवनसुत हनुमान की जय.